तशान हे सुभाषिताचे प्रथम वाक्य असा विद्या ददाती विनयम म्हणे. अर्थात खंयचे व्यक्तीक विद्या ज्ञान उरतकी तो व्यक्ती विनयवंत उरता म्हण आमकां हांगा सांगतो आसाच. विनयवंत म्हटल्यार खंयचे व्यक्ती भितर मनुष्यत्व उरतकी तेका विनयवंत म्हण सांगताच. अर्थात खंयचे व्यक्तीक खंयचे संदर्भाचेर कशें उलयका कितें उलयका म्हण कळण करून विचार करून उलयतकी आनी सगळ्या कडेनच प्रितीन प्रेमान उलयतकी आनी ते विद्या तेणें कितें प्राप्त केला ते विद्याचे अहंकार कन्नशी आनी कोणाकच उच्च नीच पळयनशी सगळ्याकच सरी समान जान कोण व्यक्ती पळयतकी तेका विद्यावंत आनी विनयवंत म्हण सांगताच. जाल्यार आजकाल सुमार लोकांक थोडे विद्या प्राप्त जावचे भितर तिंकां आमचे इतले हुशार कोणच ना म्हण एक अहंकार येवन सोडटा. आनी तशीच थोडे व्यक्तीक तिंकां धनसंपादन जावचे भितर नाजाल्यार थोडे पयशे प्राप्त जावचे भितर तिंकां बी आमचे इतले सावकार कोणूच ना म्हण एक अहंकार येता. नाजाल्यार खंयचे व्यक्तीक एक बरें स्थानमान प्राप्त जातकी ते व्यक्तीक बी आपणा इतले व्हड कोणूच ना म्हण एक अहंकार येता. जाल्यार खंयचे व्यक्ती तेगेल विद्येचे अहंकार करनासीच सगळ्याक सरी समान जान कोण पळयतकी तो खरे व्यक्ती विद्यावंत आनी विनयवंत म्हण आमकां हांगा सांगतो आसाच. हेजे उदाहरण म्हटल्यार भगवंत हनुमंतालेच. आमी हनुमान चालीस वाचतना सहजान म्हणटाच जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपीस लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा म्हणगे. अर्थात भगवंत हनुमंत ज्ञानाचे आनी गुणाचे एक व्हड सागर म्हणगे. कशी समुद्रा भितर अपाड जाल्ले उदास की ते उदकाचे गणना कोणाकच करूं जावच ना की अर्थात ते कितले उदा कितले लिटर आस म्हण कोणाकच मेजो जावच ना की तशीच भगवंत हनुमंताल बी कितले ज्ञान आसा कितले विद्यावंत आसा म्हण हे कोणाच्यानच गणने करूं जावच ना म्हणगे. आनी तिनी लोकां भितर प्रसिद्ध जावन आसाच. अर्थात हे भूलोकाक पाताळ लोकाक आनी स्वर्ग लोकां भितर बी भगवंत हनुमंत प्रसिद्ध जावन आसाच. तेंगेले तिनी लोकां भितर पुजा करताच जय जयकार करताच. तशीच मुखार सांगताच रामदूत अतुलित बलधामा म्हणगे. अर्थात अत्यंत बलिश्ट जाल्ले देव शक्तिशाली देव म्हटल्यार भगवंत हनुमंत. जाल्यार बी तिणी स्वताकच आपूण एक रामाल दूत एक सेवक म्हण तिणी स्वताकच केन्ना सांगून घेतो उरताच. तिणी स्वताक देव जाल्यार सुद्दां आनी अपार जाल्ले ज्ञान तेंचे कडेन उरल्यार बी आनी अत्यंत तिनी लोकां भितर प्रसिद्ध जाल्यार बी आनी अत्यंत शक्तिशाली भगवंत जाल्यार बी तिणी स्वताकच आपूण एक रामाले दूत हे काल बी आपणाक प्राप्त जाला हे भगवाले रामाल अनुग्रहानच आपणाक प्राप्त जाला म्हण तिणें आमकां हांगा सगळ्याक सांगताच. जाल्यार आमी सगळोक आजकाल थोडे विद्या प्राप्त जावचे भितर आमचे इतले हुशार आनी ज्ञानवंत कोणूच ना म्हण आमकां विचार करून घेताच. नाजाल्यार जिवना भितर थोडे दुड्ड प्राप्त जावचे भितर नाजाल्यार थोडे पयशे येवचे भितर आमचे इतले सावकार आमचे इतले व्हड मनीस कोणूच ना म्हण विचार करताच. तशीच एक बरे खंयचे पदवी प्राप्त जाल्यार ना खंयचे बरे एक पोस्ट प्राप्त जाल्यार आमचे इतले व्हड व्यक्ती कोण ना म्हण आमी सहजान अहंकार जिवना भितर करतो वयताच. जाल्यार भगवंत आमकां हांगा सूचना दितो आसा आमी जिवना भितर कितले बी विद्या प्राप्त जावं कितले बी ज्ञानवंत जावं आनी कितले कडेन आमी प्रसिद्ध जाते वचूं हे सगळे आमकां आमगेले अम्मा बापाल अनुग्रहान नाजाल्यार गुरू अनुग्रहान नाजाल्यार भगवंताले अनुग्रहान प्राप्त जाला म्हण
खंयचो व्यक्ती विचार करतो उरतकी आनी सगळ्याकच सरी समान रुपान पळयतो उरतकी आनी तेगेले विद्याचे अहंकार कन्नशीच तो तेगेले जीवन करतो उरतकी आनी आपणान जिवना भितर सुमार इतले ज्ञान प्राप्त करका विद्या प्राप्त करका म्हण खंयचे व्यक्ती विचार करतो उरतकी तसलो व्यक्ती खरे विद्यावंत आनी ज्ञानवंत म्हण आमकां हांगा सांगतो आसाच तसल्यान ते सुभाषिताचे प्रथम वाक्य आसा विद्या ददाती विनयम म्हणगे तशीच तेणी मुखार सांगताच विनयात याती पात्रता म्हणगे अर्थात खंयचे मनुष्य विद्यावंत उरतकी ज्ञानवंत उरतकी आनी सगळ्या कडेनच प्रितीन प्रेमान उलयतकी ते सहजन समाजा भितर ना जाल्यार मनुकुला भितर एक स्थान मान गौरव तेका प्राप्त जातो वयता कशी आमी एक शिक्षण योग्य रितीन प्राप्त करून घेतल्यार ना जाल्यार बरे विद्या प्राप्त करून घेतल्यार आमकां कशी बरी एक जॉब मेळटकी ना जाल्यार बरी कशें काम मेळटकी तें काम तर आमी योग्य रुपान करतो गेल्यार आमकां आशिल्ले कडेन अर्थात ऑफिसाक बी स्थान मान गौरव मेळटा आनी आमगेले प्रमोशन जातो वयता म्हण आमकां हांगा सांगताच तशीच मुखार सांगताच पात्रत्वात धनमापनोती म्हणगे अर्थात खंयचो मनुष्य तेगेले जिवना भितर विद्या बी प्राप्त करून अहंकार करनाशीच सगळ्या कडेन प्रितीन प्रेमान उरतकी तेक सहजान गौरव प्राप्त जातो वयता आनी खंयचे व्यक्तीक तेगेले जिवनाक गौरव प्राप्त जातकी तेक सहजान तेगेले जिवना भितर धन संपादन तेका प्राप्त जातो वयता म्हण हांगा आमकां सांगते आसाच तशीच मुखार सांगताच धनात धर्मम ततः सुखम म्हणगे अर्थात जिवना भितर धन प्राप्त जाले भितर आमकां सुख प्राप्त जावच ना म्हणगे जे तर आमकां सुख प्राप्त जावचुल्ल्यार ते पयशाचे ते धनाचे आमी केन्ना सदुपयोग करतात तेन्ना मात्र आमकां ते धनान सुख शांती प्राप्त जाता म्हण तिणें आमकां हांगा सांगतो आसाच उदाहरण म्हणल्यार हे हांगा चातुर्मास जातो आशिल्ले हे चातुर्मासाक आम सगळ्याकच एक सुख शांती नेम्मदीचे वातावरण प्राप्त जातो गेला कित्याक म्हणल्यार तुम सगळ्याकच हे चातुर्मास बरें करून जावका म्हण एक इच्छा आसा तशच्यान तुमी सगळ्यांनच तुमगेले यथाशक्ती एक धनसहाय केले निमित्त हे चातुर्मास इतले प्रितीन प्रेमान आनंदान जातो आसा तशच्यान तेणी सांगताच धना धर्मम ततः सुखम म्हणगे तुमी हे दान केल्ले निमित्यान मात्र हांगा आमकां हे चातुर्मासाक हे आनंदाचे संदर्भ प्राप्त जातो आसा अर्थात दुड्ड उरले म्हण मनशाक जिवना भितर सुख प्राप्त जावच ना केन्ना आमी ते दुड्डाचे पयशाचे सदुपयोग करतात अर्थात धर्म कार्याक बरे कार्याक केन्ना आमी ते दुड्ड दितात तेन्ना मात्र आमकां जिवना भितर सुख शांती प्राप्त जाता म्हण हांगा आमकां सांगते आसाच तशच्यान आमी सगळ्यांनच आमगेल्या जिवना भितर बरे कार्याक सत्कार्याक दुड्ड दिन सहाय करका म्हण तिणें आमकां हांगा सांगताच चातुर्मासा पयलीं बी सगळ्या कडेनच हांगा दुड्ड आशिल्लेच कोणा कडेन ना अशी कोण नाशिल्लेच जाल्यार अशी आनंदाचे वातावरण कोणाक प्राप्त जालें नाशिल्लें जाल्यार केन्ना तुमी तुमगेले धनसहायकन हे बरे कार्याक सहयोग केले की तशच्यान सगळ्यांक आमकां एक सुयोग प्राप्त जाले म्हणगे तशच्यान हे सुभाषित आसा विद्या ददाति विनयम विनयाद याति पात्रतां पात्रत्वात् धनमाप्नोति धनात् धर्मम ततः सुखम म्हणगे अर्थात जर तर आमकां जिवना भितर सुख शांती नेम्मदी प्राप्त जावचुल्ल्यार प्रथम जान आमी विद्या प्राप्त करून घेवका विद्या प्राप्त करून तेजे अहंकार करनाशीच सगळ्या कडेन प्रितीन प्रेमान उन घेन ते कितें आमकां दुड्ड प्राप्त जाता ते पयशाचे सदुपयोग करका अर्थात धर्म कार्याक बरे कार्याक उपयोग केले निमित्त मात्र आमकां आमगेल्या जिवना भितर सुख प्राप्त जाता म्हण आमकां हांगा सांगतो आसाच अर्थात
हे सगळे एक सायकल अशी आसा, एक चेन अशी तुरता. जे तर आमकां जिवना भितर सुख प्राप्त जावचे उरल्यार हे सगळे नियम आमी जिवना भितर पालन करचे अनिवार्यते आम सगळ्याकच आसा म्हणगे. जे तर आमी हुतूचे एक बी नियम चुकल्यार आमकां सुख प्राप्त जावना म्हणगे. जे तर आमी आमगे जिवना भितर विद्यात प्राप्त केलें ना, ज्ञान प्राप्त केलें ना जाल्यार आमी जिवना भितर कसलेच करूं शकनाच. आनी जे तर विद्या प्राप्त करून ते तर विद्याचे अहंकार केल्यार ते मुखार आमकां अभिवृद्धी करतना आनी तसले विद्याक कोणीच किंमत दिवना म्हणगे. आनी जे तर आमी विद्या प्राप्त करून सगळ्या कडेन बरें करून उरल्यार धन प्राप्त करून जे तर ते धनाचे सदुपयोग करून जाल्यार तशीच दवरते उरल्यार ते दुड्डाचे बी कसलेच उपयोग ना म्हणगे. ते खाली आमी आमगेले अकावंटा पळयनच समाधान करून घेवचे इतले शिवाय ते दुड्डाचे कसलेच सदुपयोग जावच ना. आनी मागीर ते दुसरेच व्यक्ती ते दुड्डाचे उपयोग करून वयता म्हणगे. जाल्यार खंयचे व्यक्ती तेगेले जिवना भितर विद्यावंत जावन ज्ञानवंत जावन सगळ्या कडेन प्रितीन प्रेमान उन ते की दुड्ड प्राप्त जाता, पयशे प्राप्त जाता, तेजे केन्ना सदुपयोग करताच, बरे कार्याक उपयोग करताच, तेन्ना मात्र आमी आमगेल्या जिवना भितर सुखान शांतीन उरूं शकताच म्हण आमचे सुभाषीत आमकां हांगा सांगतो आसा. तशच्यान आमी सगळ्यांनच आमगेल्या जिवना भितर आमकां कितें विद्या प्राप्त जाला, कितें ज्ञान प्राप्त जाला, ना जाल्यार भगवंताल कृपेन की संपत्त प्राप्त जाला, एक स्थान मान प्राप्त जाला, तेजे अहंकार कन्नशीच सगळ्या कडेन प्रितीन प्रेमान ऊन घेन आनी जिवना भितर आपणान सुमार इतले ज्ञान प्राप्त करका, विद्या प्राप्त करका म्हण विचार करून आमी सगळ्यांनच आमगेलें जीवन करतो उरका. तशच्यान आम सगळ्याकच ते सुखान शांतीन नेಮ್ಮदीन जीवन करचे सुविचार सुयोग एक ज्ञानशक्ती आम सगळ्याकच प्राप्त जावं म्हण आमगेले गुरुचरणाक आनी ज्ञानेश्वरी चरणाक प्रार्थना करतोच. आमगेले हे वाणीक आमी विराम दितो आसाच. नमः पार्वती पतये हर हर महादेव.